विवाह झाला. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 ला महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यावेळेस छत्रपतींचं वय होतं 16 वर्ष. आम्ही म्हणतो महाराज 16वं वर्ष धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे. आद्यगुरु शंकराचार्य जगत भ्रमणा करता निघाले. शंकराचार्यांचं वय होतं 16 वर्ष. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाच्या समोर मांडला. माऊलींचं वय होतं 16 वर्ष. छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली. महाराजांचं वय होतं 16 वर्ष. 16वं वर्ष धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे. 16व्या वर्षातच क्रांती केल्या जाते, म्हणून ते मोक्याचं आहे. 45 ला स्वराज्याची शपथ घेतली. 46 ला तोरणा जिंकला. 48 ला शहाजीला सोडवलं. 49 ला अफजल खान फाळला. 66 साली राजा आग्र्याहून सही सलामत घरी आले. 72 ला महाराजांनी सुरत लुटली. त्यावेळेस 2 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये आणले. 2 कोटी म्हणजे आताचे 75,000 कोटी रुपये सुरतवरून छत्रपतींनी महाराष्ट्रामध्ये आणले. 74 ला 32 मन सोन्याचं सिंहासन तयार केलं. 80 ला छत्रपती शिवाजी महाराज गेले. 81 ला संभाजी राजे झाले. 89 ला संभाजी राजे गेले. 1705 ला इंग्रज भारतात आले. 1725 ला अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला. 1757 ला झाशीची राणी. 61 ला पद्मावती राणी झाली. 1857 चा उठाव झाला. 1882 ला वंदे मातरम गीत झालं, जो गीत आमचा प्राण आहे. 1893 ला स्वामी विवेकानंद शिकागोला गेले. हिंदू धर्माचा प्रचार करून 94 ला हिंदुस्थानमध्ये भारतामध्ये परत आले. 1902 ला स्वामी विवेकानंद गेले. 8 सप्टेंबर 1910 ला संत गजानन बाबा समाधिस्थ झाले. 20 ला लोकमान्य टिळक गेले. 23 जानेवारी 1926 ला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला. 27 ला सुभाषचंद्र बोस जेलमधून बाहेर आले. 28 ला ते हरियाली क्रांतीचे अध्यक्ष झाले. 3 जून 1947 ला माउंटबॅटन भारतात आला. त्याच्यासोबत एक मुलगी होती, तिचं नाव होतं लेडी एरिडरा. इंग्लंडच्या हिरो विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना त्या मुलीने प्रेमाचं जाळं 2 व्यक्तीवरती टाकलं होतं, पंडित नेहरू आणि मोहम्मद जना. ती भारतामध्ये आली आणि भारतामध्ये अश्लील फोटो दाखवून भारत आणि पाकिस्तान फाळणी कारणीभूत ती स्त्री झाली. बाकीचे कारण गौण आहेत, मुख्य कारण हेच आहे. 15 ऑगस्ट 1947 ला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला का केला? 14 ऑगस्टला का केला नाही? 16 ऑगस्टला का केला नाही? आम्ही कधी पंचांग काढा. काला झाल्यानंतर पंचांग पहा. पंचांग जर काढाल 15 ऑगस्ट 1947 त्या दिवशी येते जांभळ आवस. त्याला काही भागामध्ये गटर अमावस्या म्हणतात. त्या लोकांना माहीत होतं या हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त हिंदू राहतात. हिंदू लोक तारखेपेक्षा तिथीला जास्त मानतात. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा. वर्षात अमावस्या पडतात 12 अमावस्यापैकी सर्वात अशुभ अमावस्या तिला जांभळ आवस किंवा गटर अमावस्या म्हणतात. जांभळ अवश्याच्या दिवशी जर या लोकांना स्वातंत्र्य दिलं आहे तोपर्यंत सुखी राहू शकणार नाही, म्हणून 15 ऑगस्ट 1947 चा दिवस निवडला, म्हणून 15 तारीख आहे. 48 ला महात्मा गांधी गेले. 49 ला घटना केंद्रात गेली. 52 ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली. 53 ला आंध्र प्रदेश राष्ट्र निर्माण झालं. 56 ला मुंबई गुजरात कडून महाराष्ट्राच्या ताब्यात आली. 61 ला विदेशी आक्रमण झालं. 63 ला भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही प्रतिज्ञा मुलांना शाळेमध्ये आली. 66 साली लाल बहादूर शास्त्री गेले. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. 69 ला 14 बँकेची स्थापना झाली. पुढे शेतकऱ्याला आधार झाला. 71 ला विदेशी आक्रमण झालं. 73 ला विसा खांडेकरला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 74 ला धर्मेंद्र रथा शोले हिट झाला. 83 ला कपिल देवने वर्ल्ड कप आणला. 84 ला इंदिरा गांधी गेल्या. 89 ला 18 वर्षाच्या मुलाला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी मतदानाचा अधिकार दिला. 91 ला राजीव गांधी गेले. 93 ला खिलारीचा भूकंप झाला. त्या भूकंपावर 94 ला कुऱ्हाड यांनी पोट भरली म्हणून 95 ला सत्ता बदलली. अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला आठवते. 99 ला भारत पाकिस्तान कारगिल नावाचं आक्रमण झालं. 2001 साली राज्याचा अधिकार केंद्रात गेला. 2005 साली विलासराव देशमुख अण्णा हजारे यांनी तो मंजूर करून आणला. 2006-07 साली महाराष्ट्राची विदर्भ कन्या राष्ट्रपती पदावर झळकली प्रतिभाताई पाटील. 2007 ला T20 वर्ल्ड कप झाला. 8 ला जागतिक मंदीचा फटका बसला. 9 ला सभा वेतन केंद्रात गेलं. 10 ला मंजूर झाला. 11 ला धोनीने वर्ल्ड कप आणला. 12 ला महाराष्ट्र 2दा रल टाका. आकाशाच्या उंचीचे 2 रत्न हरवले. माननीय श्री बाळासाहेब ठाकरे, माननीय श्री विलासराव देशमुख महाराष्ट्रातले 2 रत्न गेले. 2013 साली अंधश्रद्धा कायदा निर्मूलन पास झाला. 2 जानेवारी 2014 ला महाराष्ट्रामधून मुंबईमधून पहिली मोनोरेल धावली. 2015 साली गोवंश हत्या बंदी झाली. 16 मध्ये नोटबंदी, 17 मध्ये GST, 18 मध्ये प्लास्टिक बंदी. 14 फेब्रुवारी 2019 ला या जगाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला, या विश्वाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला, पण तो हिंदुस्थानाकरता ब्लॅक डे ठरला का? या देशाचे 40 जवान पुलवामा हमल्यामध्ये देशाकरता शहीद झाले. या देशाकरता बलिदान दिलं. 2019 ला, 2020 आणि 21 ला
या जगामध्ये ज्या बिमारीने थैमान घातलं त्या बिमारीचं नाव होतं कोरोना. कोरोनाला जागतिक लेवलचे 2 डॉक्टर, एका डॉक्टरचं नाव आहे सॉयबर टोपे, एका डॉक्टरचं नाव आहे जून अल्मेडा. या 2 डॉक्टरांनी त्याला कोविड म्हणजे कोरोना नाव दिलं. पण कोरोना हा शब्द लॅटिन भाषेमधला आहे. लॅटिन भाषा जगात मान्य नाही, जगात मान्य भाषा इंग्रजी असल्यामुळे पुन्हा नाव दिलं त्याला कोविड-19. 2022 ला भारतरत्न लता दीदी मंगेशकर गेल्या आणि 22 जानेवारी 2024 ला माझा रामलल्ला 500 वर्षापासून स्वतःच्या घराची वाट पाहत होता. 500 वर्षानंतर माझ्या रामलल्लाला 22 जानेवारी 2024 ला घर मिळालं स्वतःच. आता 2025 आहे. साईबाबांना, प्रभू रामचंद्रांना, पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबारायांना आदी करून अखिल सर्व संतांना विनंती आहे, आता 2025 पासून उर्वरित जो काळ आहे आमचा समाधानाचा, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे. देवा साईबाबा याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही नको रे बाबा. मी तुम्हाला एवढं का सांगितलं, तुम्ही माझी पुन्हा तारीख घ्यावी म्हणून. साईबाबाच्या समोर आहे आणि व्यासपीठाच्या समोर आणि बापूच्या समोर सांगतो तुम्ही घ्यावी, हा माझा आग्रह नाही. आम्हाला काही एका बिळा मारला खेळा उंदीर निघला दुसऱ्या बिळा, हे गाव नाही ते गाव, एका गावामध्ये आहे का आम्ही. पण माझा वैयक्तिक हेतू रामाचे शपथ घेऊन सांगतो, देव आणि धर्म आणि देश टिकावा. पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. बापूंच्या हातून एवढे मोठे साधू तुम्हाला लाभले ते तुमचं भाग्य आहे. ज्या गोष्टी दुर्मिळ सांगितल्या त्याच्यामध्ये साधू, आम्ही साधू नाही बरं, आम्ही कीर्तनकार आहे. आपल्या तडाख्यात कोणीच उभं राहू शकत नाही, ते बापूनीच करावं, सर्वांना सांभाळून घेणं. म्हणून एवढा परमार्थ झाला, म्हणून हे लोक एवढे जुटल्या गेले. म्हणून बापूंच्या हस्ते तुम्ही माळ घाला, भाग्यवान असाल तर. ज्ञानोबाराय तुकोबाराय आमचा प्राण आहे असं मनामध्ये बाळगा. आणि सर्व कमिटी, साई मंडळी, सप्त्याहाची कमिटी असतील, हस्ते पर हस्ते वर्गणी दाते, अन्नदाते, गायनाचार्य मंडळी, कथाकार बाबा, सर्वच महाराज मंडळी बसलेली. थोडे मामा आहेत माझ्यावर नितांत प्रेम करणारी, आमचे RR पाटील आहेत. ही सर्वच आता नावं घेणे काही शक्यच नाही. सर्वच आमची महाराज मंडळी. गुरुजी सुद्धा मला 12-12 वर्ष एक महाराज शिकणं का सोपं आहे का? पण तरी सुद्धा प्रेम, मी काही एवढा खास कीर्तनकार नाही, फार अभ्यासू नाही, पण मुलासारखं प्रेम करणारी ही गावकरी मंडळी आहे. म्हणून ही गायनाचार्य, आता मला नावं तुमचे कोणाचेच माहीत नाही, पण माझेच आहात तुम्ही. माझी या जातीचे मज भेटो कोणी, आम्ही सर्वच ज्ञानोबारायांचे लेकरं आहो. आमच्या सर्वांची माय एक आहे, माऊली. म्हणून सर्व चोपदार, भालदार, विनेकरी, पहारेकरी, संपूर्ण कमिटी सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर